गेल्या काही दिवसांपासून राज्यभरामध्ये महिलांवरील आणि अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं आहे। त्याचबरोबर मुंबईसारख्या जी आर्थिक राजधानी आहे देशाची, त्या मुंबईमध्ये सुद्धा अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये गुन्हेगारीच्या घटना घडत आहेत। मुंबईत दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये अतिशय आणि धक्कादायक पद्धतीनं वाढ होताना दिसते। काही दिवसांपूर्वीच पश्चिम रेल्वेच्या बोरिवली लोकल ट्रेनमध्ये एका प्रवाशाची अत्यंत निर्घृणपणे हत्या केल्याची घटना ताजी असतानाच आता कांदिवलीमधून मुंबईला हादरवणारी एक घटना आता समोर आली आहे। एकतर्फी प्रेमातून एका 22 वर्षीय नराधमानं 12वीत शिकणाऱ्या एका अल्पवयीन मुलीची म्हणजेच विद्यार्थिनीची अत्यंत निर्घृणपणे हत्या केली। या नराधमानं एवढ्यावरच न थांबता मुलीच्या चेहऱ्यावर चाकून सपासप 16 वार केल्याची ही माहिती आहे आणि तिचा मृतदेह त्यानंतर जंगलामध्ये फेकून दिला। या घटनेनं संपूर्ण कांदिवली परिसरामध्ये प्रचंड दहशतीचं आणि संतापाचं वातावरण आहे। हा संपूर्ण प्रकार नेमका काय पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी राजरत्न जोंधे आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी। गेल्या काही दिवसांपासून देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या आणि त्याचबरोबर राज्याची राजधानी असणाऱ्या मुंबईमध्ये सातत्याने गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे। विशेषतः महिलांवर आणि अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या अत्याचाराचं प्रमाणही खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेले आहे। अशाच पद्धतीने राज्याला हादरवणारी एक घटना आता मुंबईतूनच पुढे आलेली आहे। मुंबईचे उपनगर असलेलं कांदिवली पूर्व येथील दामोनगर सातारा कॅम्प परिसरामध्ये घडलेल्या या घटनेनं संपूर्ण मुंबईच आता सुन्न झाली आहे। एका 22 वर्षाच्या नराधमानं एकतर्फी प्रेमातून एका अल्पवयीन मुलीचा अत्यंत क्रूरपणे घात केलाय। एका अल्पवयीन मुलीची अत्यंत क्रूरपणे हत्या केली आहे। पीडित मुलगी ही इयत्ता 12वी मध्ये शिक्षण घेत होती। मिळालेल्या माहितीनुसार आरोपी गेल्या अनेक दिवसांपासून या पीडित मुलीवर प्रेमसंबंध ठेवण्यासाठी सातत्याने दबाव टाकत होता। त्याचबरोबर तो तिला आत्महत्येची धमकी देऊन मानसिक त्रासही देत होता। याच त्रासाला कंटाळून मुलीच्या कुटुंबियांनी यापूर्वीही समतानगर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली होती। पोलिसांनी त्यावेळी आरोपीला ताब्यातही घेतलेलं होतं, मात्र त्या तरुणाचं भविष्य खराब होऊ नये, त्या तरुणाचं आयुष्य खराब होऊ नये या एकाच चांगल्या भावनेपोटी या कुटुंबियांनी त्याच्यावरती FIR दाखल केलेला नव्हता। पण हाच उदारपणा शेवटी मुलीच्या जीवावर बेतल्याची संतापजनक घटना या संपूर्ण प्रकरणामधून आता पुढे आलेली आहे। घटनेच्या एका रात्री आधी पीडित मुलगी अचानक घरातून बेपत्ता झालेली होती। चिंतेत असलेल्या कुटुंबियांनी जेव्हा आरोपीच्या घरी जाऊन विचारपूस केली तेव्हा त्याने आपल्याला काहीच माहिती नसल्याचं नाटक केलं। मात्र दुसऱ्या दिवशी जंगलात या मुलीचा छिन्नविछिन्न अवस्थेत पडलेला मृतदेह आढळला आणि संपूर्ण परिसरामध्ये एकच खळबळ उडाली। पोस्टमॉर्टम रिपोर्टचा जो अहवाल पुढे आलेला आहे, त्या पोस्टमॉर्टम रिपोर्टच्या अहवालामधून थरकाप उडवणारी माहितीच आता पुढे आलेली आहे। नराधमानं मुलीच्या चेहऱ्यावर चाकून 1-2 नव्हे तर तब्बल 16 वार करून तिची हत्या केली। या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ चक्र फिरवली। तांत्रिक पुराव्याच्या आधारे पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्यात। या नराधमाचं नाव सूरज वाघमारे असे या नराधमाचं नाव आहे, ज्याचं वय अवघं 22 वर्ष आहे। तो दामोनगरच्या लहुगड येथील रहिवासी आहे। सध्या समतानगर पोलीस या नराधमाची कसून चौकशी करत असून हत्येचा संपूर्ण घटनाक्रम आता पोलीस त्याच्याकडनं जे आहे ते समजावून घेत आहेत। या प्रकरणाचा सध्या पोलीस कसून तपास करतायत। आता कांदिवलीतील ही निर्गुण घटना, या घटनेमुळे आता अल्पवयीन मुली असतील त्याचबरोबर महिला यांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। आरोपीचं करिअर खराब होऊ नये म्हणून घेतलेली मवा भूमिका, या मुलीच्या कुटुंबियांनी जी घेतलेली मवा भूमिका होती की आरोपीचं करिअर खराब होऊ नये, भविष्य उद्ध्वस्त होऊ नये, यासाठी ज्यावेळेस या आरोपीने या अल्पवयीन मुलीला त्रास द्यायला सुरुवात केलेला होता तेव्हाच जर या नराधमाच्या विरोधात जर FIR दाखल केली असती, त्याच्यावरती गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल झाला असता, तर अशा पद्धतीची घटना आज घडली नसती। खरं तर तेव्हाच ज्या पद्धतीचा मवाळपणा ह्या मुलीच्या कुटुंबियांनी दाखवला आणि त्यामुळे कुठेतरी आता ही जे कुटुंब आहे या कुटुंबाला त्यांची मुलगी जी आहे ती गमवावी लागली आहे। हेच या घटनेमधून आता स्पष्ट झालेलं आहे। जर ती त्यावेळी घेतलेली ही मवा भूमिका जर कुटुंबियांनी घेतली नसती तर आज ही जी मुलगी आहे, जी अल्पवयीन मुलगी आहे, ती आज आपल्यामध्ये जिवंत राहिली असती। आता सध्या हा नराधमाला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। सध्या नराधमावरती पोलीस नेमकी काय कारवाई करतात, न्यायालय त्याला नेमकी काय शिक्षा देतं, हे सगळंच पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे। या प्रत्येक घटनांचे अपडेट आम्ही टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवणारच आहोत। यासाठी तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी।